आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मराठा आंदोलकांनी वाहनं जी आहेत ती पार्क केलेली पाहायला मिळतात। आपण पाहतोय की मिळेल त्या ठिकाणी वाहनं जी आहेत ती आंदोलकांकडून पार्क करण्यात येत आहेत। त्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या संपूर्णतः बीएमसीच्या चौकामध्ये हा ब्लॉक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। एकेरी रस्त्यावरती संपूर्णपणे आपण पाहतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा वाहनं जी आहेत ती पार्क करण्यात आलेली आहेत। काल मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं होतं की आपली वाहनं अधिकृत ठिकाणी ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याच ठिकाणी लावा। मात्र वाहनं जी आहेत ती मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आल्यामुळं पार्किंगचं सुद्धा जे आहे ते फुल झालेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की सगळी वाहनं रस्त्यावरती पार्क केल्यामुळे बीएमसीकडे जाणारा हा संपूर्ण रस्ता ब्लॉक झालेला पाहायला मिळतो। आपण पाहतोय की पुढे येणाऱ्या पुलावरून एकेरी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की बीएमसीच्या चौकामध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या जो आहे तो मांडलेला आहे आणि संपूर्णतः हा मोठा चौक ब्लॉक झाल्यामुळे आपण पाहतोय की सगळी वाहनं जागच्या जागी अडकून पडलेली पाहायला मिळतात। आपण पाहतोय की पुढे चर्चगेटपर्यंत ही संपूर्ण वाहनं जी आहेत ती जागच्या जागी अडकलेली आहेत, ज्याच्यामध्ये टॅक्सी असतील त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणारी वाहनं जी आहेत आपल्याला ब्लॉक झालेली पाहायला मिळतात। त्यामुळे मराठा आंदोलकांनी आपण पाहतोय की वाहनं या ठिकाणी पार्क केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या रस्त्यावरती आपण पाहतो की मराठा आंदोलकांनी गाड्या ज्या आहेत त्या पार्क केलेल्या आहेत आणि त्यामुळेच आपण पाहतो की वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई।